नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की अखेर 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार अखेर 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर की 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. जर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कसा आहे व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि मागणी व पुरवठ्याची स्थिती ही भविष्यात कशी राहू शकते. जर या महत्त्वाच्या प्रश्नांचं आपण उत्तर घेतलं तर आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळेल की 31 जानेवारीपर्यंत देशात किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग एक एक करून या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे. सध्या जर आपण बघितलं तर देशात सोयाबीनचा दर आहे 4,000 रुपये प्रति क्विंटल पासून 4,400 रुपये प्रति क्विंटल आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर आहे तो $11 प्रति बुशेलच्या खाली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की देशातील सोयाबीनचा दर हा सध्याच्या कंडिशनला अमेरिकेतून निर्धारित होत आहे आणि अमेरिकेतून सोयाबीनचा दर निर्धारित होण्यामागचं कारण पण काय की बाबा अमेरिकेचं उत्पादन 1200 लाख टन, आपलं उत्पादन 90-95 लाख टन, म्हणजे आपल्यापेक्षा 13-14 पट जास्त आहे. तर बघा मित्रांनो, आता अमेरिकेत काय काय घडू शकते तर लक्षात घ्या. अमेरिकेत एक तर 4-5 जानेवारीपर्यंत मार्केटच बंद आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या येतात आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या येतात. याच्यामुळे अमेरिकेत जे काही घडणार ते 5-6 जानेवारी नंतर. पण एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेने चीन व इतर देशांसोबत मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट साईन केले तर आणि नवीन फंड्स अलॉटमेंट आपल्याला जानेवारी महिन्यात दिसणार आहे. या सकारात्मक बाबीमुळे होणार काय की जानेवारी महिन्यात अमेरिकेत सोयाबीनचा बाजारभाव हा 100% वाढणार आहे. आता हा किती वाढणार तर आपल्या अंदाजानुसार हा सोयाबीनचा जो बाजारभाव जो की सध्या $11 प्रति बुशेलच्या खाली आहे ना, हा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी 31 जानेवारीपर्यंत $12 प्रति बुशेल्सला क्रॉस करताना दिसणार. आता आंतरराष्ट्रीय बाजारात समजा सोयाबीनचा दर या पद्धतीनं वाढला तर देशात सुद्धा याचे सकारात्मक परिणाम होणार. यामुळे देशात सोयाबीनची दर पातळी सुद्धा सुधारणार आणि वधारणार. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की यंदा देशातील सोयाबीनच्या उत्पादनातील घट व सध्या सरकारची सोयाबीन खरेदीची या ठिकाणी असणारी गती. कारण बघा, मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना तिथं जवळपास 60 ते 65% सोयाबीन खरेदी केले आणि जानेवारीच्या एंडपासून जवळपास 80% सोयाबीनची खरेदी होऊन जाईल. आणि आपण जर बघितलं महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश इथं सुद्धा वेगानं सोयाबीनची हमीभावावर खरेदी सुरू आहे.
एक तर उत्पादन कमी, खरेदी जास्त, म्हणजे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात गॅप हा पक्का निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला 31 जानेवारीपर्यंत हमखास 5,000 पर्यंत पोहोचवणार. शिवाय सोयापिंडीची निर्यात सुद्धा वाढत आहे आणि सोयापिंडीचा वापर सुद्धा अधिक आहे आणि जेवढी आपल्याला यंदा गरज आहे त्यापेक्षा 15 ते 20 लाख टन सोयाबीन कमी आहे. म्हणजे तुम्हीच बघा मग मागणी पुरवठ्यातील हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार का? नाही तर देणार. यामुळे 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनचा भाव हा 5,000च्या दराला गवसणी घालताना दिसू शकतो. राहिला प्रश्न विक्रीचा, तर एवढाच सल्ला देतो की बाबा जर सध्या विकत असाल खुल्या बाजारात तर अजिबात विकू नका. 15 जानेवारीनंतर 400-500 तेजी आली की तिथं तुम्ही विक्री करून टाका. जर रिस्क घ्यायची नसेल तर हमी भावावरती विक्री करा आणि जर थांबत असाल मे जूनपर्यंत 6,000चा दर सुद्धा आपणास मिळू शकतो. आता भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो कसा राहणार, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.